जी भोसले साहेब यांचा सन्मान करतील सूरज म्हात्रे. दोन बॅट्समन मी विनंती करेन जेथे पंचांच्या इथे जाऊ द्या. दोन बॅट्समन एक्स्ट्राचे पाठवून देऊ आपण स्पेअर लेग पंचांजवळ. पुढचा बॉल, पहिला बॉल, फायनलला सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती पॉइंटला खेळ आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. तेजस काटकर. सुरुवात इथून होत असताना मला मिळाली आहे. पहिल्याच बॉलवरती जिथून मात्र आपण पाहिली तर धाव एक येत असताना मला मिळते. एकेरी धाव येते. धावफलकावरती धावा जिथून मात्र आपण पाहतो. सुरुवात चांगली झाली आहे. जय पाटणकर ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल स्वराज. आडवा बाटे खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय चेंडू. मी विनंती करेन काही एक्स्ट्राचे बॅट्समन जे आहेत ते स्क्वेअर लेग पंचांच्या शेजारी जाऊन उभे राहू द्यात, जेणेकरून पुढे वेळ लागणार नाही. स्वराज देवळेला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना षटक तो पहिला हाताळतो. फायनलची मॅच, ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, अनुभवतो आहोत. धावफलकावरती धावा जिथे मात्र एक बनलेली आहे. दोन धावा धावफलकावरती आहेत. फेड डिलिव्हरी. रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2026 अंतिम सामना. पुढचा बॉल, गोलंदाज स्वराज. यावेळेला लगातारचा दुसरा टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय इथे मात्र मित्रांनो वॉरियर्स दापोली या संघाने जो काही घेतलाय तो एका क्षणाला अंगलट घेतो की काय सागर सम्राट नाभे या संघाच्या अगेन्स्ट. पाऊस ही बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू यावेळेला वेगाने समोर खेळला होता. ज्या वेगाने आला त्याच वेगाने हा स्ट्रोक पाला मिळवतोय. सिंगल निश्चित. एकेरी धाव येत असताना मला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने 3 बनल्या. तेजस काटकर त्याला रोखणं गरजेचं आहे, कारण तेजस काटकरने मागील मॅच मध्ये 48 धावा इनिंग साकारली आहे. यावेळेचा बॉल दिशाहीन आहे. हा व्हाईट बॉल. बॅटिंग दूर राहिली, परंतु पाऊस आता जोरदार बॅटिंग करतोय. तेजस काटकरच्या बॅटमधून एक सिंगल येत असताना इथून पाहायला मिळते. अंतिम सामना आहे, ग्रँड फिनाले. स्वराज देवळे पहिलं षटक चांगलं पाहायला मिळालं. आम्हाला अवांतर आहे. व्हाईट बॉल.
हुशार आहे दिसत नावाला. रन्स बनलेले आहेत एकंदरीत 12-12 ऑन दी बोर्ड. त्यांचा कमी करा स्कोर. बॉलिंग बॉलिंग 3 षटकांची मॅच आहे. 3 फ्रेश गोलंदाज हातानं बंधनकारक आहे. शुभचं षटक येणं बाकी. स्कोर कमी होती होईल तुमचा, मला काय नाही. शुभच्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. 12 नाही 13 बनलेले आहेत. 13 नाही 12 नाही 13 बनलेले आहेत. शुभचा डॉट आहे का? ह्याच्या मुलं ह्याच्या मुलं ह्याच्या मुलं ह्याच्या मुलं
चांगला तेजस काटकरच्या बॅटमधून 18 धाबा धावलक्यावरती 18 ऑन दी बोट रोहन पवार. यावेळेचा बॉल बॅटची आउटसाइड रन मिळतील 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. तेजस काटकर ठोकतो आणखीन एक चौकार. बावीस धाबा धावलक्यावरती बनतायत 22 ऑन दी बोट. 22 धाबा धावलक्यावरती बनलेल्या पाला मिळाल्यात. पावसाळी क्रिकेटमध्ये पाऊस पडला नाही तर मजा काय येणार. आणि तो पाऊस जेवढा पाऊस हवा त्यापेक्षा जास्तीचा मिळालाय. हा डोस थोडासा ओव्हर झालाय. यावेळेचा बॉल देखील आणखीन एक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक
नेहमीच त्याचा स्वाभाविक खेळ आहे. आयकॉन असला तरी चला घाई करा, आयकॉन असला तरी स्ट्राईक पासून दूर राहत नाही. अनेक आयकॉन खेळाडूंना आपण पाहतो, परंतु चैतन्य पाटील तसाच आहे की प्रथमतः स्ट्राईक आपणच घ्यायची. नेहमीच सातत्याने पाहायला मिळालं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो हुसेन. नॉन स्ट्राईक वरती आकाश भायतांडेल पाहायला मिळेल. 31 धावसंख्येचा पाठलाग. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक आमचे पुरुषोत्तमजी भगत साहेब यांचं आवर्जून करायला हवं. आणि येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये त्यांचा आधार कार्ड ही डोळ्याचा बनतोय. यावेळेला लिडिंग एज कॅच टिपण्यात आली आहे. पहिला बॉल, पहिली विकेट, पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू. हुसेन टक्के आउट. जय, एक गोष्टीची नम्रतेची विनंती आहे, सेलिब्रेशन साठी सगळ्यांना एकत्रित येऊन देऊ नका. आता हे बाउंड्रीवरती पोचायला 5 मिनिटं जातील. अंधार होणारा बॉल दिसणार नाही. थोडीशी घाई करा. पहिल्या बॉलवरती पहिली सफलता आली आहे. अंधाराचं सावट येत आहे, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. आता होते पण आता टाकला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तेजस काटकर. स्वराज ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण. स्वराज देवळेच्या बाट पडून षटकार. लांब लचक षटकार आला तो स्वराज देवळेच्या बाटमधून. यावेळेस हा चेंडू उसळी घेणारा यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना मला मिळतो आहे. कालपर्यंत 7:15 पर्यंत उजेड असायचा. आज 6:15 वाजता थोडासा अंधार सावट आलेला आहे. उसळी घेणारा चेंडू पुन्हा एकदा इथे यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तेजस काटकर करतोय. तोही कच्च्या गुरुचा चेला नाही. पुढचा चेंडू आडवा बाटनी ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात. कॅच ऑफ. हा झेल जणू काय झेलला गेलाय अशा भ्रमामध्ये होता, संभ्रमामध्ये होता क्षेत्ररक्षक, आणि त्याच कारणाचा हा सोपा झेल कठीण केला आणि सोडलाय. निकेश झपके होते त्या ठिकाणी. समोरच्या प्रेक्षकांना विनंती असेल थोडेसे बाजूला व्हा. साईड स्क्रीनच्या समोरचे प्रेक्षक वर्ग कृपया थोडेसे बाजूला उभे राहा. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने हलक्या हाताने ऑन साइडला स्टीअर केलाय. आकाश भायतांडेची खासियत आहे, सिंगल घेतो, सिंगल डबल चालू ठेवतो, मोक्याच्या क्षणी मोठे फटकेबाजी करतो. धावफलकावरती 8 बनलेले आहेत. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 24ची गरज राहिली. 31ची आवश्यकता, अर्थात विजयासाठी अजूनही आपण पाहिलं 23 हव्यात. 12 चेंडू आणि 23ची गरज. राजासाहेब हे स्क्रीनच्या समोरच्या बाजूला करा ना. हे समोर दे. बॉल त्यांना दिसणार ना, वाईट आहे ना. व्हाईट शर्ट बेड बॉलर आहेत. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 23ची गरज. 12 चेंडू आणि 23 धावा. पहिला बॉल सुरुवात होतीये. षटक क्रमांक 2. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. सागर सावंत गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. वेगाने टाकलेला हा चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. 11 चेंडू आणि 23ची गरज. 11 चेंडू आणि 23 धावा. पुढचा बॉल उसळी घेणारा पुन्हा एकदा हा नो बॉल आहे. हा नो बॉल.
सागर साबण डेटला हिट करण्याचा प्रयत्न करतोय. अतिरिक्त धाव इथून मिळालेली आहे. धावफलकावरती धावा एकंदरीत 9 बनलेल्या आहेत. 22 ची आवश्यकता अजूनही या सामन्याला जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 22 धावा. नो बॉल आलाय, त्यामुळे फ्री हिटची अपॉर्च्युनिटी इथे मिस करणार नाही हा फलंदाज. समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय. फ्री हिट आहे, त्यामुळे खरं तर बॅटर तर आउट होणार नाही, केवळ सिंगल येईल. स्वराज स्ट्रायकर एंडला, लेफ्टी स्ट्रायकर एंडला आल्यानंतर हालचालींना वेग येतो. ऑन साइडला सातत्याने क्षेत्ररक्षकांच्या हालचालींना वेग येत असताना मला मिळाला. बाउंड्री लाईन गाठली आहे. 10 बॉल 21 ची गरज. अंतिम सामना आपण पाहतोय. रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2026 सीझन सेकंड आपण पाहतोय. दुसरं पर्व या स्पर्धेचं. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. फटका फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लांब लचक स्ट्रोक षटकार. आणि 15 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. हे गाणं ना आयोजकांना मला वाटतं शोभतं, ज्या रीतीने हे आयोजन झालेलं आहे या स्पर्धेचं. येणारे चेंडू राहिले 9 चेंडू आणि 15 ची आवश्यकता. स्वराज अंधारामध्ये बॅटिंग करणं नेहमी जाणतो तो. हा फटका फसला. झेल इम्पॉर्टंट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. झेल इथून ड्रॉप होत असताना काय घडलं, तेजस काटकर सारख्या खेळाडूच्या हातातून झेल निसटला. 13 ची गरज, 8 बॉल आणि 13 धावा. भूल भुलैया या सिनेमामध्ये राजपाल यादवला जर पाणी म्हटल्यानंतर तो उडी मारायचा, अलीकडे अक्षय पाटील मोने आहे ना, त्याला खांब म्हटल्यानंतर उडी मारावी लागते. खांबावरती धडकला होता तो आणि समोरच एक छोटा खांब आहे. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला मिळेल. 13 ची गरज आहे. यावेळी बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल आली विजयासाठी. आता मात्र समीकरण बदलू लागले आहेत. 7 चेंडू आणि 12 ची गरज. 7-12. 7 चेंडू आणि 12 ची आवश्यकता आहे. अलीकडे रोह्यामध्ये 7-12 जास्तीचे महाग झालेत आणि इथे 7-12 ची आवश्यकता राहिली आहे. 7 चेंडू आणि 12 धावा. आकाश भाई तांडेल ऑन स्ट्राईक. उजवे यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू इथून मात्र पाहायला मिळाला आहे. पंचांचा निर्णय, निर्धाव चेंडू येत असताना 6 चेंडू आणि 12 ची गरज. डीआरएस घेण्यात आलाय व्हाईट टीम साठी. व्हाईट बॉक्स साठी इथे डीआरएस घेण्यात येतो. बॅटिंग टीम डीआरएस घेत असताना आपण पाहत आहोत. येणारे चेंडू 6 बॉल आणि 12 ची गरज. सहा चेंडू आणि 12 गरज आहे, परंतु या बॉलचा डिसिजन पेंडिंग. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. हा डॉट बॉल आहे. फेल डिलिव्हरी. 6 चेंडू आणि 12 ची गरज. 6 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाजी मार्क वरती मनीष दाखल होत असताना मला मिळतं. 6 चेंडू आणि 12 ची आवश्यकता आहे. स्वराज एवढे स्ट्रायकर एंड वरती आहे. फायनलची मॅच. पहिला बॉल, पहिला चेंडू वाईड आहे. पहिला चेंडू वाईड पाहायला मिळालाय. 11 अजूनही बनवायचे आहेत. 6 चेंडू आणि 11 धावा. 6 चेंडू आणि 11 ची गरज. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होईल. स्वराज एवढेला आपण स्ट्रायकर एंडला पाहत आहोत.
हाही चेंडू इथून निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. सामना आता रोमांच स्थितीमध्ये आलाय. पुढील 5 बॉल आणि विजयासाठी 11ची गरज. 5 चेंडू आणि 11 धाबा. काय लिहिलंय या मॅच मध्ये? सुपर ओव्हर पाहायला मिळते की काय? सामना बरोबरीत येतोय की काय? आणि काय लिहिलंय या सामन्यामध्ये? कोणता संघ विजेता पट पटकावेल? सागर सम्राट नावे टीम बॅटिंग करते. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. व्हाईट बॉल आलाय. अबांतर धावसंख्येची भर पडतीये. धाव फलकावरती धावा एकंदरीत बनल्यात ते 21 आहेत. 5 चेंडू आणि 10ची गरज. 5 चेंडू आणि 10 धावा. आता तूच काहीतरी कर भावा असे संघाचे साथीदार म्हणत असतील. स्वराज देवळे स्ट्राईक वरती आहे. धावा त्याने 2 बॉल 2 षटका ठोकत अगदी रुबाबात बॅटिंग केली आहे. ऑन साइडला केलेला फटका डीप मध्ये प्रोडक्शन. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. होय दुसरी आली आहे. तिसरी येईल का? तिसरीचा प्रयत्न. 3 कंप्लीट. यस पंचांनी सांगितलं दुष्काळात 13वा महिना. 1 शॉट 1 रन शॉट. धाव फलकावरती धाबा एकंदरीत बनलेल्या त्या 23. 4 बॉल आणि 8ची गरज. 4 चेंडू आणि 8 धाबा. चार चेंडू आणि 8ची आवश्यकता. सामना रोमांच स्थितीमध्ये आलाय. अगदी फायनलची मॅच जशी हवी आहे तशीच होऊ लागली आहे. धोधो कोसळणारा पाऊस. वरुण राजाचा वरद हस्त या स्पर्धेला लाभला. अनेक संकट अनेक अडचणी आली तरी स्पर्धा अगदी थाटात पाहायला मिळाली. यावेळेस बॉल बागची आतली कडा घेतली आहे. सिंगल निश्चित येते. एकेरी धाव कंप्लीट झाली आहे. आकाश भाई तांडेल. 7ची गरज आहे. 3 चेंडू आणि 7 धाबा. 2 बॉल मध्ये 7 बनत असताना षटकार आलेला पाहायला मिळाला. कालच्या दिवशी अनेक गोष्टी घडल्या. सूरज पाटीलने 1 बॉल 7ची गरज असताना षटकार ठोकतानाही आपण त्याला पाहिलं. आता मात्र येणारा चेंडू राहिलाय ते 3 बॉल आणि 7ची गरज. 3-7. हा चेंडू इथून निर्धाव स्वरूपाचा येतोय. 2 बॉल आणि 7ची गरज. 2 चेंडू आणि 7ची गरज आहे. सुपर ओव्हर मध्ये मॅच जाते का? आता त्याची चर्चा होऊ लागली आहे. सुपर ओव्हर प्रत्येकालाच पाहिजे आहे. सुपर ओव्हर काल येईल का म्हणून 500 रुपयाचं पारितोषिक लगावत अगदी जिंकल्यानंतर नृत्य करणारे आयोजक म्हणतात आता नको. आडवा बाटणे ऑन साइडला फ्लॅट गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न झालाय आणि मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली आहे. आता येणारा 1 बॉल आणि विजयासाठी 5 धाव संख्येची गरज. 1 चेंडू आणि 5 धावा. चौकाराला सामना बरोबरीत जाईल. मॅच सुपर ओव्हरला जाईल. परंतु ही स्पर्धा कोणता संघ जिंकणार? दापोली की नावे? कोणता संघ इथे ही स्पर्धा जिंकतोय? सागर सम्राट नावे संघ सध्या दगडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि त्याच वेळेला मित्रन वॉरियर्स दापोली संघाला पण क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतात. काय लिहिलंय या बॉलवरती? कोणाचं भवितव्य किती लिहिलं गेलंय हे पाहणं गरजेचं राहील. 1 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 5 धाव संख्येची. 1 चेंडू आणि 5 धाबा. कालच्या दिवसाने 1 बॉल 7 पाहिल्या. षटकार पाहायला मिळाला. स्वराज देवळे तो या स्पर्धेतला आणखीन एक गोल्डन षटकार ठोकतो का पाहणे गरजेचं. शेवटचा बॉल. 1 चेंडू आणि जिथे 5ची गरज होती हा बॉल थांबा हा रुको जरा वाईड आलाय. 1 बॉल आता 4ची गरज. 1 चेंडू आणि 4ची आवश्यकता. या स्पर्धेने असं सांगितलं सकाळी 10 वाजता चालू होणार होती. दुपारी 12ला चालू झाली. प्रत्येकाला म्हणाले रुको जरा सबर करो आगे सबर का फल मीठा है. असंच काहीतरी घडलं. इथे थांबा. अजूनही स्पर्धा संपलेली नाहीये. येणार 1 बॉल 4ची आवश्यकता. स्वराज देवळे स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी मार्क वरती मनीष. 1 बॉल 4. 1 बॉल 4 ला मॅच फिनिश. गोल्डन षटकार.